तेवढा श्रोते बसून ऐकतात. श्रोता वक्ता बसून बोलला की श्रोते माझा आवाज बरोबर नाही आहे. कारण तुम्हाला कळलं असेल महाराष्ट्राची विधानसभा चालू आहे. मंचावर उपस्थित सन्माननीय पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, सन्माननीय नाना पाटेकरजी, सन्माननीय उषाताई, माई बाबूजी, सोनू निगमजी, सन्माननीय चक्रवर्तीजी, अनुपजी, सन्माननीय फजल भाई आणि आपल्या सगळ्यांचे आवडते सुरेशजी, दीदी आणि उपस्थित श्रीधर फडकेजी, सगळ्यांना नमस्कार. मला माहीत नाही मी या मंचावर काय बोलावं, कारण हा मंच इतका अद्भुत मंच नाही, व्यासपीठ तुम्ही म्हणाल, अद्भुत असं व्यासपीठ आहे. या सगळ्यांमध्ये मी काही बोलावं अशी माझी योग्यताही नाही, मी पात्रताही नाही. पण सांस्कृतिक कार्य विभागाचा मंत्री आहे आणि पंडित सुरेश वाडकर यांनी आग्रहाने म्हटले की तू आलं पाहिजेस. तर मी आलोय अशा वेळेला की ज्याचं स्पष्टीकरण मला नाना सुरुवातीला द्यावं लागेल. याचं कारण आत्ता 7 वाजता महाराष्ट्र सरकारची कॅबिनेटची मीटिंग आहे. वाजलेत 7:30 पावणे 7. मी कॅबिनेटला का नव्हतो असा जर प्रश्न विचारला गेला तर कॅबिनेटपेक्षाही मजबूत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रक्षक असलेल्या या कॅबिनेट बरोबर मी होतो हे रेकॉर्डवर स्पष्ट झालं आहे. एक दुसरं नाना, परवाच मी एशियन क्रिकेट काउन्सिल म्हणजे 30 देशांच्या क्रिकेटची जी बॉडी याच्यात भारत पण आहे त्या एशियन क्रिकेट काउन्सिलचा डायरेक्टर म्हणून निवडून आलो. हा महत्वाचा मुद्दा नाही. आता जी आज फायनल चालू आहे तो एशिया कप त्या एशियन क्रिकेट काउन्सिलची टुर्नामेंट आहे. तरी मी तिथे न राहता सुरेशजींच्या आणि पंडितजींच्या प्रेमाखातर दुबई सोडून इथे राहिलो आहे. हे मला वाटते याविषयी नमूद करणं आवश्यक आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरजींना हा अवॉर्ड आचार्य जियालाल वसंत चौक हा चौक पण आहे, या निमित्ताने सन्माननीय आचार्यजींच्या नावाने मिळतो आहे. मी काही आचार्यजींना भेट दिलेलं नाही. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी बघितलं नसेल, पण आता या ठिकाणी आचार्यजींना संगीतमयी एका अर्थाने अभिवादन आपल्या या कला अकादमीतल्या मुलामुलींनी केलं. बरोबरीने आज आपण आठवण ठेवली सुद्धा आहे, आयुष्यभर ठेवू ते आपले झाकीर भाई. त्या झाकीरबाईंची आठवण सुद्धा आपण याच्याकडे मुद्दामून त्या निमित्ताने त्याबद्दलचा सुद्धा कार्यक्रम आपण केला. मला मुद्दामून एक उल्लेख करायचा आहे झाकीरबाईंचा. फजलबाईंना माहिती असेल त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये त्याचा मी उल्लेख केला की माणसामध्ये संवेदना, माणसामध्ये स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करण्याची क्षमता, सहजता, थोडक्यात समजून, आणि आपल्यापेक्षा दुसऱ्याची गरज हे बघणारा उत्कृष्ट इतका मोठा कलावंत माझ्या आयुष्यातला मी पहिला बघितला असेल तर तो झाकीरबाईंना बघितलेला आहे. आणि मी का सांगतोय, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हा प्रसंग माहिती नसेल, थोडा जुना आहे. 70-80च्या दशकामध्ये नागपूरला महाराष्ट्राच्या विधानसभेचं सत्र चालू होतं आणि स्वाभाविकता त्यावेळेला अधिवेशन काळात विविध मोर्चे मागण्यासाठी अधिवेशन ठिकाणी येत असतात. तसाच एक आपल्या आदिवासी समाजाचा एक मोर्चा हा त्या ठिकाणी येत होता. पण
आधीच ठरलेला पंडित झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम त्या दिवशी नागपूरमध्ये ठरला होता आणि पोलीस कमिशनर ते खालचे अधिकारी, मंत्रालयातले मंत्रीपासून सामान्य लोक झाकीरबाईंना ऐकायला त्या ठिकाणी गेले. वेळ चुकीची. त्याच वेळेला मोर्चेकरांनी बाहेर, विधानसभेच्या बाहेर आक्रमकतेने केली, शांततेने केली, मला माहीत नाही, आणि खूप मोठा गोंधळ झाला, लाठीचार्ज झाला आणि शेकडोनी आदिवासी त्या ठिकाणी जखमी झाले. काही लोक मृत्युमुखी पडले. त्यालाच गुराई हत्याकांड असं म्हणतात. त्यावेळेला हा कार्यक्रम संपला आणि खबर आली. पोलीस कमिशनर ते सगळे अतिशय दबावामध्ये होते की आता एवढं मोठं एक कांड झालं, अधिवेशन चालू आहे, मुख्यमंत्र्यांवर आरोप होत आहेत, आपण काय करावं याची बैठक घेत होते. त्यावेळेला एक व्यक्ती नागपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी पोचला, उरलेल्या सगळ्या जखमी आदिवासींना भेटला, मृत्युमुखी पडलेल्या आदिवासींना काही लाख रुपये त्याने दिले. तो व्यक्ती म्हणजे झाकीर हुसेन होता. त्या कार्यक्रमातले सगळे पैसे झाकीरबाईंनी त्या लोकांना दिले. समोरच्या देव बघावा हे लहानपासून मनापासून ऐकलं होतं, पण झाकीरबाईंमध्ये ते बघितलं. पहिली माझी भेट झाली त्यावेळेलाही मी काही नव्हतो, आजही काही नाही, पण झाकीरबाई जेव्हा भेटले त्यावेळेला झुकून पायाला हात लावायचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळेला मी एकदा त्यांना विचारलं की तुम्ही का करता, तुम्ही एवढे मोठे कलावंत आहात. तर त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये देव आहे याच्यावर माझा विश्वास आहे. अशा झाकीरबाईंची आठवण आपण ठेवली. मी तुमचं खूप धन्यवाद करतो. ही सगळी मंडळी साधू मंडळी आहेत. याचं कारण असं आहे, साधना करून ज्यांनी मिळवलं ते साधक, साध्य आणि सिद्ध या 3 अवस्थांनंतर पोचलेली साधू बसलेली मंडळी सगळी आहेत. या ठिकाणी सोनू निगम पासून त्या ठिकाणी फैजलबाईपर्यंत या सगळ्यांची साधना म्हणजे त्यांची कला आहे. मी एका ठिकाणी वाचलं आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना वातावरणातल्या पोकळीचं वातावरण इतक्या जोरात फिरल्यानंतर एक प्रचंड शक्ती पृथ्वीच्या भोवती निर्माण झाली. देवदेवतांच्या त्या युगामध्ये ती जमलेली शक्ती पृथ्वी भोवतालची ही आता पृथ्वीलाच घातक ठरेल का, ही भीती देवदेवतांना वाटली. आणि मग त्यावेळेला ही शक्ती थांबली पाहिजे, रोखली पाहिजे, स्वाहा केली पाहिजे. ती कोण करेल हा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सगळ्या देवतांनी धाव भगवान शंकराकडे केली. भगवान शंकराने ही सगळी शक्ती पृथ्वीभोवतीची गिळंकृत केली. आणि ज्या वेळेला ती गिळंकृत केली त्यावेळेला त्या शक्तीच्या अंतर्गत ऊर्जेतून तिला वाव दिला पाहिजे. म्हणून भगवान शंकराने जे केलं ते पहिलं तांडव नृत्य आणि त्यातनं निर्माण झाल्या त्या 64 कला. आणि त्या 64 कलामधली ही मंडळी आहे. कोणी गायक आहे, कोणी वादक आहे, कोणी भजन आहे, कोणी अभिनेता आहे, कोणी संगीतकार आहे, कोणी गीतकार आहे. आणि म्हणून ही सगळी मंडळी त्या भगवान शंकराने निर्माण केलेल्या कलेला आपल्यात सामावून घेणारी मंडळी आहेत. आणि म्हणून पंडितजी तुम्ही आमच्यासाठी त्या अर्थाने साधू आहात, त्या अर्थाने साधक आहात, त्या अर्थाने सिद्ध आहात. आणि म्हणून तुम्हाला त्रिवार नमस्कार करतो. तुमच्या या मिळालेल्या अवॉर्डबद्दल, आयोजनाबद्दल कार्यकर्त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.